थँक्यू। तुम्ही जर खाली माझी बाजू नसती घेतली ना तर माझ्या आई बाबांना सगळ्यांसमोर मान खाली घालावे लागले असते। त्यांना नसतं सहन झालं हे। तुम्ही माझी बाजू घेतलीत ना म्हणून त्यांचा अपमान नाही झाला, म्हणून थँक्यू। पण तू काही चुकीचं केलेलंच नाहीये, मग त्यांनी का मान खाली घालायची? माझं ना नशीबच खराब आहे। काल मी एकदम माझ्या मनाची तयारी केली होती की आता मी या घरात नाही राहणार, पण मग तुम्ही मला निवडलं आणि मग जे काय घडलं त्याच्यावरून मला असं वाटलं की आता तर सगळं नीट होईल, पण अजूनही माझ्या आयुष्यात तेच सुरू आहे। हो का? आणि तुला एक सांगू, माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की बेस्ट फ्रेंड आहे। ती ना नेहमी म्हणते वेळ हे सगळ्यावरचं औषध आहे। प्रत्येक गोष्टीला वेळ दिला की सगळं ठीक होतं। तुझी ओळख करून दे मी माझ्या फ्रेंडशी। हो रडूबाई, आवरा आता, स्वयंपाक बनवा छानसा। मी आई आणि बुवांना थांबायला सांगितलं जेवणासाठी। हा, आता माझी मान खाली घालायला लावू नका म्हणजे झालं। असं नाही होणार, मी लगेच जेवण बनवायला लागते। इंद्रजीत सर पण ना काय तर म्हणे आता सगळ्यांसमोर माझी मान खाली घालू नको। आता असं जेवण बनवते ना की सगळे बोटच चाटत राहते। ए उपमाची राणी, तुझे आई बाबा जेवायला थांबतात ना? ठीक आहे, पण आज सगळा स्वयंपाक तुला एकटीला करावा लागेल, कोणीही तुला मदत करणार नाही। हो मालती मॅडम, मी बनवेन सगळं। फारच कॉन्फिडन्स आहे ना तुला? ठीक आहे, पण आज स्वयंपाक करणं काही फार सोपं नाहीये। आजचा दिवस तुझ्या कायम लक्षात राहील। तू काही आज स्वयंपाक करू शकणार नाहीस आणि मी तुझ्या आई बापाला तुझी आणि त्यांची जागा दाखवून दे। मालती आई, आता आपण स्वयंपाक करायचा? आपण स्वयंपाक करायचा नाही, आपण तिच्या कामात अडथळा आणायचा। एक काम करू उर्मिला, इथला एक अनेक पदार्थ होचे ज्याच्याशिवाय स्वयंपाक पूर्णच होऊ शकत नाही।